हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. मला आशा आहे की तुम्ही सगळे चांगले आहात. बरं, आज आपण पी-सोरासिसमध्ये उपलब्ध पर्याय आणि विविध प्रकारचे उपचार मिळविण्यासाठी त्यांची गुंतागुंत याबद्दल चर्चा करू. परंतु आज आपण प्रत्येक उपचाराचे मूल्य आणि भूमिका यावर चर्चा करू. जर मी आधी ॲलोपॅथिक उपचारांबद्दल बोललो तर रुग्णाला अचानक विशिष्ट स्थिती येते तेव्हा तो जवळच्या डॉक्टरकडे जातो जो एमडी आणि त्वचा तज्ज्ञ आहे. ॲलोपॅथिक उपचारात उपचार स्टेरॉइडल, इम्युनोसप्रेसेंट किंवा अँटीहिस्टामिनिक किंवा अँटीअलर्जी टॅब्लेट्स. त्यामुळे तुम्हाला अल्पावधीत आराम मिळतो, पण स्टेरॉइड्स घेणे थांबवल्यावर हा रोग तुमच्या शरीरावर दुप्पट वाढून दिसून येतो. जर आपण स्टेरॉइड्स किंवा इम्युनोसप्रेसेंट्स दीर्घकाळ घेत असाल तर आपले लिव्हर, किडनी, सांधे आणि त्वचेचे स्तर पातळ होतात. ही उपचार पद्धत चुकीची आहे असं मी म्हणत नाही. उपचार देखील बरोबर आहेत, कारण जेव्हा आपल्याला तात्काळ आरामाची गरज असते किंवा आपण आपत्कालीन परिस्थितीत घाबरून जात असाल तेव्हा आपल्याला डॉक्टरकडून आराम मिळवायचा असेल तर आपण हा उपचार निवडाल. डॉक्टरांना हे उपचार देणे चुकीचे नाही, कारण त्यांनी हे शिकले आहे. हे त्यांच्या पॅथीमध्ये एकमेव उपचार आहे. मी होमिओपॅथीबद्दल बोलत असल्यास तुम्हीही होमिओपॅथीला प्राधान्य देऊ शकता. होमिओपॅथी उपचारात आपल्याला विविध उपचार आणि विविध डॉक्टर मिळतात. रुग्णाला तिथेही आराम मिळतो. मग येतो आपला उपचार, ज्याबद्दल मी म्हणेन की आपण आयुर्वेदिक उपचार देतो. आमची भूमिका काय असेल यात? जर तुम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार दोन्ही पसंत केलात तर सर्वप्रथम तुमचे यकृत, मूत्रपिंड, सांधे अशा सर्व अवयवांची दुर्दशा होत नाही. तुम्ही औषधे दीर्घकाळ घेऊ शकता. हे शक्य आहे की औषधे थोडी संथ गतीने कार्य करतात, परंतु आपले बॉडी पार्ट्स टिकून राहतील आणि कोणतेही साईड इफेक्ट्स तयार होणार नाही. दुसरं, औषधे सोडल्यावर तुम्हाला उत्तेजक घटक कमी दिसून येतात. मी त्याची तुलना ॲलोपॅथिक उपचारांशी केली तर असे होणार नाही की तुम्ही औषधे घेणे थांबवत आहात आणि तुमचा आजार दुप्पट वाढून शरीरावर येत आहे. तर हा उपचार घेण्याचा एक फायदा आहे, पण थोडा धीर द्यावा लागेल. आता आपण जे उपचार देत आहोत त्यात आपण कोणत्याही अवयवाला प्रभावित होऊ देत नाही. आपले लिव्हर, किडनीज, जॉइंट्स राहतात. आपल्याला आतून स्टेरॉइड्स सारखं वाटतं. मला असं वाटत नाही. रुग्णाला आनंद होतो की आता मला पचन समस्या नाहीत, मला झोप येत नाही. शरीरात पुढची ऊर्जा स्तर असते. त्यामुळे असे दुष्परिणाम कमी दिसतात आणि तुमचं आयुष्य थोडं अधिक चांगलं, लांब आणि आरोग्यदायी होतं. त्यामुळे या उपचारामध्ये हे फायदे पाहायला मिळतात. पुन्हा मी म्हणेन की प्रत्येक डॉक्टर स्वतःच्या पद्धतीनुसार उपचार देतो. त्याने अभ्यासलेल्या पॅथीचे उपचार तो देऊ शकतो. यात कोणीही चुकीचे नाही आणि कोणत्याही डॉक्टरला त्याचा पेशंट चुकीचा असावा असं वाटत नाही. आपल्याला कोणते पॅथी उपचार घ्यायचे आहेत आणि किती काळ आपले शरीर निरोगी ठेवायचे आहे हे आपल्याला निवडावे लागेल, किंवा आपल्याला स्वतःला चांगलं वाटायला हवं. त्यामुळे जर काही समस्या येत असतील आणि तुमच्या सोरायसिस बरा होत नसेल तर त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपण आमचे उपचार देऊ शकता, आपण आपले प्रेम पाठवू शकता आणि तुम्ही योग्य निर्णय घ्या की तुम्हाला कोणत्या पॅथीने बरे व्हायचे आहे किंवा आपण आपला सोरायसिस कोणता उपचार बरे करू इच्छित आहात. त्यामुळे या दरम्यान काळजी घ्या आणि सुंदर राहा. धन्यवाद.